मिठी नदी प्रदूषण आणि गाळ प्रकरणाचा मुद्दा आज पुन्हा एकदा विधान परिषदेमध्ये गाजला। आपल्यासोबत आमदार प्रवीण दरेकर आहेत। दरेकर साहेब, मंत्री पंकजा मुंडे या नद्या प्रदूषण आणि याबाबत ज्यावेळी उत्तर देत होते तेव्हा आपण एक प्रश्न उपस्थित केला। मिठी नदीतला जो गाळ काढलाय त्या गाळ संदर्भातला एसआयटी स्थापन केलेली आहे, चौकशी होते, पण ती चौकशी अजून सुरूच आहे असा आपला प्रश्न होता। नाही, मला वाटतं त्या विषयाचा निपटारा विहित वेळेत झाला तर त्याचा निश्चितच उपयोग होणार आहे। कारण आज मुंबईमध्ये ज्या नद्या आहेत त्या प्रदूषित झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला आहे आणि अशा वेळेला करोडो रुपयांचा निधी त्यावर खर्च केलेला असताना सुद्धा त्या ठिकाणी अजून कामं पूर्ण होत नाहीत। ठेकेदारांनी मोठ्या प्रमाणावर निधी त्या ठिकाणी प्राप्त करून घेतला, परंतु कामं पूर्ण झाली नाहीत। तर या सगळ्या विषयाचा त्या ठिकाणी सर्वकष आढावा घेऊन जी चौकशी एसआयटीच्या मार्फत त्या ठिकाणी लावलेली आहे ती टाइम बाउंड पिरियडमध्ये पूर्ण व्हावी आणि संबंधितांवर कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी आज पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे विधिमंडळात केली। तत्कालीन उद्धव ठाकरे यांचं सरकार जे होतं त्या सरकारनं सगळं गाळ काढण्याचं सगळं काम केलं होतं, पण तिथं मोठा घोटाळा झाल्याचा आरोप वारंवार आपल्याकडून केला गेला होता। कुठेतरी ही चौकशी जी आहे ती झाल्यानंतर खरं समोर येईल आणि ते लवकर समोर येईल असं वाटतं या कारण आदेश दिल्यानंतर। मला वाटतं मोठा घोटाळा या गाळ आणि नद्या स्वच्छ करण्यामध्ये त्या ठिकाणी तत्कालीन सरकार असताना झालेला आहे। चौकशी समितीही नेमलेली आहे, परंतु यावर अजून त्या ठिकाणी योग्य ती चौकशी पूर्ण करून कारवाई झालेली नाहीये आणि याच्यामध्ये महाभयंकर अशा प्रकारचे घोटाळे महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सरकार, महापालिका अधिकारी आणि कंत्राटदार असं संगनमत करून त्या ठिकाणी झालेले आहेत आणि त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणाची टाइम बाउंड चौकशी व्हावी आणि कठोर कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी मी केली आणि मला वाटतं आता त्याला मूर्त स्वरूप येईल आणि अनेक गोष्टी या निमित्तानं उघड्या होतील। नक्कीच प्रवीण दरेकर यांच्या या उत्तरानंतर पंकजा मुंडे यांनी टाइम बाउंड म्हणजेच वेळेच्या बंधनात ठेवून या एसआयटीला त्यांचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। त्यामुळे अधिवेशन संपायच्या आत हा अहवाल इथं विधिमंडळामध्ये येईल किंवा हिवाळी अधिवेशनात येईल असं देखील सांगितलं जातंय। त्यामुळे ही नावं समजल्यानंतर तत्कालीन जे उद्धव ठाकरे सरकारमधले मंत्री आहेत ते अडचणीमध्ये येतील असं देखील बोललं जात आहे। पुढे हर्षद गोरकासह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।